नमस्कार. आपण पाहत आहात दैनिक निर्णय शक्ती. आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा सुरू असताना परतूर तालुक्यातील रोहिणा गावातून शेकडो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. टाळ मृदुंगाचा गजर, मुखी विठ्ठल नाम आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. रोहिणा गावातील महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ वारकरी मोठ्या उत्साहात वारीसाठी निघाले. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. यावेळी वारकरी महिलांनी विठ्ठल भक्तीपर अभंग सादर करत समाजाला प्रेम, एकता आणि सद्भावनेचा संदेश दिला. अभंगांच्या ओव्या ऐकून उपस्थित नागरिकही भक्तिरसात तल्लीन झाले. वारकऱ्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करत सांगितले, आम्ही विठुरायाच्या चरणी स्वतःसाठी काहीही मागणार नाही. आमची एकच प्रार्थना आहे, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहो, त्यांच्या शेतात भरघोस पीक येवो, संकटे दूर होवोत, प्रत्येक कुटुंबात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदो, अन्नदात्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलो, हीच आमची विठ्ठलचरणी विनंती आहे. वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक प्रवास नसून समाजात समता, बंधुभाव, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारी महान परंपरा आहे. रोहिणा गावातील वारकऱ्यांनीही हाच संदेश देत विठुरायाच्या भेटीसाठी प्रस्थान केले. आषाढी वारीच्या निमित्ताने रोहिणा गावातील वारकऱ्यांचा उत्साह आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना अनेकांच्या मनाला स्पर्श करणारी ठरत आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणातून समाजात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, अशीच सर्वांची भावना व्यक्त होत आहे. काय नाव आपलं बाबा? माझं नाव तुकाराम कुंडलिकराव कोशी. हे जे शेतकऱ्यावर संकट आलेले ते कसं बघता? हे आता वाईट आहे परिस्थिती. पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही, शेतकरी परेशान आहे. आणि त्यामुळे आम्ही पंढरपूरला साकडे घालण्याकरता चाललेलो आहेत. बरं. शेतकऱ्याकरता पाऊस पडू दे, माले याची चांगली धन वगैरे चांगले येऊ दे. काय नाव आपलं? नारायण त्र्यंबकराव खोसे. तर काय साकडं घालणार आहेत शेतकऱ्यांसाठी? पाऊस पाणी व्यवस्थित पद्धतशीर पडू दे, कारण की लय शेतकऱ्यावर मोठं संकट आलेलं आहे. पाऊस नाही, मालं सुकायला लागले, त्याच्याकरता साकडं घाला. काय नाव आपलं आजी? मंदा महादेव खोसे, कुठं चाललात तुम्ही? पंढरपूरला. तर देवाकडे काय साकडं घालणार आहेत तुम्ही शेतकऱ्यासाठी? देवाकडे साकडं घालणारे, पाऊस पाणी येऊ दे, माल चांगला येऊ दे, पीक पाणी चांगलं येऊ दे, पाऊस येणार. हे झालं आपण. पंढरी जाऊ जीवीचा जीवल ग पाऊ, जीवीचा जीवल ग पाऊ, संत म्हणत होतील भेटी, संत म्हणत होतील भेटी, आनंदे नाचू वाळवंटी, आनंदे नाचू वाळवंटी, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवीचा जीवल ग पाहू, जीवीचा जीवल ग पाहू, हेत संताचे माहेर, हेत संताचे माहेर, सर्व सुखाचे भंडार, सर्व सुखाचे भंडार, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवीचा जीवल ग पाहू, जीवीचा जीवल ग पाहू, तू कामने माझी भाक, तू कामने माझी भाक, जन्मना